परभणी शहरात मुख्य रस्त्यांवरील वाढते अवैध पार्किंग हे वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण बनले आहे। रॉंग साईडने धावणारी वाहने, छोट्या रस्त्यांवर जड वाहनांचा अनधिकृत प्रवेश आणि बेशिस्त वाहनतळ यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून नागरिकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागतोय। रुग्णवाहिका, अंत्ययात्रा तसेच शाळा व कार्यालयांकडे जाणाऱ्या नागरिकांनाही या कोंडीचा मोठा फटका बसत असल्याने अवैध पार्किंग विरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे। परभणी शहरात वाहतूक शाखेने प्रमुख चौकांमध्ये बॅरिकेड्स उभारल्यानंतर मुख्य रस्त्यांवरील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली असली तरी अवैध पार्किंगमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत आहे। शहरातील प्रमुख रस्त्यांवर हॉटेल्स, मॉल्स, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांसमोर दुचाकी, चारचाकी आणि काही ठिकाणी जड वाहनेही रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे उभी केली जात असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो आणि लांबच लांब वाहनांच्या रांगा लागतात। महावितरण कार्यालय ते संजय गांधी नगर, पाईप कारखाना परिसर तसेच स्त्री रुग्णालयाजवळील वैकुंठधाम स्मशानभूमी परिसरात मंगळवारी मोठी वाहतूक कोंडी झाली। अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना अवैध पार्किंगमुळे अर्धा तास कोंडीत अडकून राहावे लागले। अनेकांनी वाहने रस्त्यातच उभी करून पायी मार्गक्रमण केल्याचे चित्र पाहायला मिळाले। स्त्री रुग्णालय परिसरातही अतिक्रमण आणि अवैध पार्किंगमुळे रुग्णवाहिकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे। आपत्कालीन सेवेलाही अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान रात्रीच्या वेळी अनेक दुचाकीस्वार रॉंग साईडने प्रवास करत असल्याचे दिसून येत असून उड्डाणपुलावरही काही जड वाहने विरुद्ध दिशेने धावत आहेत। तसेच एसटी बस स्थानकातून बाहेर पडताना काही बसचालक रॉंग साईडचा वापर करत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गोलाई ते जिंतूर वसमत महामार्ग परिसरात वाहतुकीचा ताण वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। नागरिकांच्या मते शहरातील वाहतूक कोंडीचे मूळ कारण अवैध पार्किंग असून त्यावर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे। मुख्य रस्त्यांवरील हॉटेल्स, मॉल्स आणि मोठ्या व्यावसायिक आस्थापनांनी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी किंवा वाहन व्यवस्थापनासाठी कर्मचारी नियुक्त करावेत अशीही मागणी होत आहे। मनपा, वाहतूक शाखा आणि संबंधित विभागांनी संयुक्तपणे अवैध पार्किंग हटवण्याची मोहीम राबवावी, रॉंग साईड वाहन चालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करावी आणि छोट्या रस्त्यांवरील जड वाहनांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवावे अशी अपेक्षा परभणीकरांकडून व्यक्त होत आहे। नागरिकांनीही वाहतुकीचे नियम पाळून रस्त्यावर अवैधरित्या वाहने उभी न करण्याचे आवाहन मनपा व पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट।